घरी पोहोचायला त्याला 8:30 वाजले. आल्या आल्या आधी त्याने नीलाला फोन केला. ती त्याच्या फोनचीच वाट पाहत होती. नीला, बळवंता, आत्ताच परत येतो आहे. बळवंत, तुम्ही ठीक आहात ना? अगदी ओके. बळवंत, हे बघ, त्या ट्रीपबद्दल फोनवर काही नको. आज संध्याकाळी मी स्वामीजींची भेट घेणार आहे. उद्या तुला भेटतो. सगळं काही उत्तम आहे. काळजीचं काही कारण नाही. ठीक आहे. उद्या सकाळीच याल का? का नाही? नक्की येतो. ठेवू फोन? बाय. तसं पाहिलं तर रात्री त्याची बरीच धावाधाव झाली होती आणि मानसिक उलाढालही बरीच झाली होती. पण त्याला थकवा असा अजिबात जाणवत नव्हता. स्नान आणि इतर कार्यक्रम उरकताच त्याने लवकर जेवण उरकून घेतलं आणि विश्रांतीसाठी म्हणून तो खोलीत येऊन कॉटवर आडवा झाला. पण झोप इतकी दूर कधीही नव्हती. मनात विचार होता तो त्या शक्तीच्या उत्सर्गाचाच होता. शारीरिक वेदना, मनातली भीती या भावना एखाद्या ट्रिगरसारख्या कार्य करीत होत्या. स्थित्यंतर होत होतं ते अक्षरशः क्षणार्धात होत होतं. जणू काही त्याच्या संरक्षणासाठीच त्याच्या भोवती हा तट उभारला जात होता. आणि हेही बरोबरच होतं, कारण आता त्या दोघांच्यात द्वैत असं राहिलंच नव्हतं. वेदनेसारख्या शारीरिक उत्तेजनाने जर ती शक्ती उत्सर्ग पावत असली तर इतरही उत्तेजना का काम करू नयेत? समजा हाताला वा शरीराच्या एखाद्या भागाला आगीचा चटका बसला, अर्थात अत्यंत अव्यवहार्य कल्पना. समजा विजेचा शॉक बसला. बळवंता टेबल लॅम्पला जोडलेल्या फ्लेक्स वायरकडे पाहत होता. हा सर्व वेडेपणा आहे असा मनाशी विचार करीत असतानाच तो उठला होता. भिंतीवरचा स्विच बंद करून त्याने टेबल लॅम्प आडवा केला. खालच्या अंगात जोडलेली फ्लेक्स वायर मोकळी केली. वायर टेबलावर ठेवली. 2 तांबड्या तारा एकमेकाशी कोन करून उभ्या होत्या. त्याने भिंतीवरचा स्विच दाबला. विजेचा प्रवाह आता त्या तारांच्या टोकांपर्यंत येत होता. कितीतरी वेळ तो त्या 2 तारांकडे एकटक पाहत होता आणि मग मनाशी देवाचं स्मरण करीत त्याने उजव्या हाताची 2 बोटं त्या 2 तारांवर क्षणमात्र टेकवली आणि झटक्यात मागे घेतली. पण त्या क्षणार्धात बोटांपासून सुरू होऊन वेदनांच्या लहरी कोपरांपर्यंत आणि तेथून शरीरभर पसरल्या. पण त्याचं तिकडे लक्षही नव्हतं. आपल्यात झालेला बदल त्याला जाणवत होता. मान वर गेली, समोरच्या आरशातल्या प्रतिबिंबावर खिळली. चेहरा लाल झाला होता आणि डोळे फुकरलेल्या अंगाऱ्यासारखे पेटले होते. संध्याकाळी 7च्या सुमारास तो स्वामीजींच्या इमारतीपाशी पोहोचला. स्वामीजी बहुतेक त्याची वाट पाहत असावेत. आत पाय टाकल्या टाकल्या माणूस त्याला सरळ आतल्या खोलीत घेऊन गेला. स्वामीजी आणि परांजपे काका दोघंही त्यांच्या नेहमीच्या जागी बसले होते. स्वामीजी दिवाणावर, परांजपे काका खुर्चीत. बळवंताच्या मागोमाग माणूस एक ट्रॉली ढकलत आला. ट्रॉलीवर कॉफी होती, सरबत होतं, पेले होते, मग होते, बिस्किटं, केक आणि वड्या होत्या. तो माणूस गेल्यावर स्वामीजी म्हणाले, घे रे काय हवं ते बळवंत, आणि सांग सगळं सावकाशीने. बसमधून उतरल्यापासून ते दुसऱ्या सकाळी बस परत पकडेपर्यंत घडलेले सर्व प्रसंग बळवंताने तपशीलवार सांगितले. त्याचे निष्कर्ष सांगितले आणि घरी केलेला प्रयोगही सांगितला. त्याची हकीकत ते दोघे अत्यंत एकाग्रतेने ऐकत होते. शेवटी बळवंता गप्प बसला. जरा वेळाने स्वामीजी म्हणाले, त्या शक्तीच्या अस्तित्वाची आपल्याला कल्पना होतीच, पण तू हा जो विजेच्या तारेचा प्रयोग केलास त्यावेळी यशस्वी झाला यात शंका नाही. पण मला वाटतं आपण इथे तो पुन्हा करून पाहूया. तू जर यशस्वी झाला तर बळवंता, तुला एक अपवादात्मक संधी मिळणार आहे. एका सर्वस्वी अमानवी, सर्वस्वी अज्ञात, अत्यंत प्रभावी असा शक्तिस्रोत तुला खुला होणार आहे. एका प्लगमधून जिवंत वायर काढायला मिनिटसुद्धा लागला नाही. बळवंताने एक हातात वायर धरली. दुसऱ्या हाताची 2 बोटं त्या 2 बाहेर आलेल्या तारांवर अगदी क्षणभर टेकवली. स्पर्श दशांश सेकंदच असेल, पण तेवढ्या अल्प कालावधीत झटके बसलेच. मग त्यांच्यासमोर बळवंत उभा होता. असा भास होत होता की त्याची उंची आणि जाडी दोन्ही वाढली आहे. लाल मनाच्या डोळ्यांची नजर त्या दोघांवर खिळली होती. खोलीत विलक्षण शांतता होती, पण हवेत विलक्षण ताण भरून राहिला होता. असं वाटत होतं की आता काहीतरी स्फोटच होणार आहे. आणि मग बळवंताने डोळे सावकाश सावकाश मिटले. स्वामीजींनी एक दीर्घ निश्वास टाकला. परांजपे काकांचं ताठ झालेलं शरीर हळूहळू सैल पडलं. अर्ध्या 1 मिनिटाने बळवंताचे डोळे उघडले. त्यांच्यातल्या त्या लाल ठिणग्या विझल्या होत्या. त्याच्या कपाळावर घामाचा ओलावा होता. पाहिलंत? त्याने विचारलं. हो, आश्चर्यकारक, थरारक आणि भीतीदायक. स्वामीजी म्हणाले, भीतीदायक. कारण ती शक्ती आपल्या पटावरची, आपल्या भूमीतली, आपल्या आराखड्यातली नाहीच. आपले नियम तिला लागू होत नाहीत. ती आपलं कार्य अज्ञात, अकल्पित मार्गाने करते. तिचा अवकाशही वेगळा आहे. तिचे संदर्भही वेगळे आहेत. 2 वेगळ्या मिती तुझ्यात एकत्र येतात.
तू त्यांचा संपात बिंदू आहेस. भाग्यवान आहेस, पण तुझ्यावरची जबाबदारीही तितकीच मोठी आहे. मी हा संपर्क तोडून टाकावा असा सल्ला तुम्ही मला द्याल का? अर्थात नाही. फक्त त्यावर सतत संयमाचं नियंत्रण हवं. तुझ्या मानवतेची सुद्धा ही कसोटीच आहे. परांजपे काकांचा विचार जास्त व्यवहारी होता. विजेचा झटका हा जर ट्रिगर असेल तर त्यासाठी तुला काहीतरी योजना करावी लागेल. म्हणजे मी हे प्रयोग थांबवायचे नाहीत. अर्थात नाही. हां, मला सुचलं. शाळेत असताना तुम्ही इंडक्शन कॉईलचे प्रयोग केले असतील. ठीक आहे, मी सांगतो. प्रवाह साध्या बॅटरीचाच असतो, पण त्याच्या मार्गात विजेच्या घंटीसारखं मेक अँड ब्रेक सर्किट असतं. एक स्टेपअप ट्रान्सफॉर्मर असतो. 3 व्होल्टचा दाब 300 व्होल्टपर्यंत वाढवता येतो आणि त्याचा आकार सिगरेटच्या पाकिटापेक्षा जास्त मोठा नसतो. बळवंता, माझ्या माहितीचा एक तंत्रज्ञ आहे. मी 2 दिवसात तुझ्यासाठी ते उपकरण बनवून आणतो. हलकं, पोर्टेबल, अचूक, सुरक्षित आणि रिलायबल. काका, आधी स्वामीजींना काय सांगायचं ते सांगू देत. स्वामीजी, पण माझ्या मनात 2 शंका आहेत. एक ही की आपलं मन अशा विस्तृत जाणीवपटासाठी घडलेलं नाही. उत्क्रांतीचा मार्गच तसा आहे, तेव्हा या प्रयोगाने मनावर ओव्हरलोड तर येणार नाही ना? आणि दुसरं ही की सत्ता ही माणसाचं नेहमी अंधपतन करते. साधा मानव आहेस, तूही या लोभाला बळी पडणार नाहीस अशी कोण खात्री देऊ शकणार? ज्याला वर्स्ट केस सिनेरिओ म्हणतात, तो मी मांडत होतो. तसं होईलच असं मी म्हणत नाही, पण तसं होण्याची शक्यता सतत दृष्टी समोर ठेवली पाहिजे. परांजपे काका काहीतरी बोलणार होते, पण त्यांना हात वर करून थांबवत स्वामीजी म्हणाले, आणखी एक सांगायचं आहे. स्टीव्हन्सनची ती डॉक्टर जेकिल आणि हाईड ही कथा माहीत आहे का तुला? सुरुवातीस डॉक्टरांना त्या हाईडचं रूप धारण करण्यासाठी रसायनाचा वापर करायला लागायचा. तो हाईट म्हणजे क्रूरतेचा अंतिम आविष्कार होता. पुढे पुढे तो बदल सोपा होऊ लागला आणि शेवटी रसायनाशिवायच डॉक्टरांचा जागी हाईड यायला लागला. परत पूर्वस्थितीस येण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त प्रयास करावे लागण्याची वेळ आली. तुझ्यात आणि डॉक्टरांच्यात एक पॅरलल आहे की नाही? आता तू विजेच्या एका लहानशा झटक्याने स्वतःत बदल करू शकतोस आणि स्वतःवर पूर्ण ताबा ठेवू शकतोस. समजा उद्या हे बदल आपोआप व्हायला लागले तर? तुझा त्यावर ताबा राहिला नाही तर? बळवंताचा पडलेला चेहरा पाहून स्वामीजी जरा हसत म्हणाले, अरे बळवंता, हे सर्व होईलच असं मी म्हणत नाही, पण गैरसोयींच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा माणसाचा स्वभाव असतो. पाऊल उचलताना पुढच्या परिणामांची पूर्ण जाणीव ठेवूनच उचलावे. पण या प्रकरणाला दुसरीही आणखी एक बाजू आहे. या नव्या अवस्थेत तू आणि शीघ्र गतीने हालचाल करू शकतोस. शारीरिक श्रमांवर तुझ्यासाठी मर्यादा नाहीत. तुझ्या दृष्टीतही एक नवीन परिणाम येतं. या तर आपल्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी झाल्या, पण तुला ते मृत मुलं दिसल्याचा अर्थ तुझं परसेप्शन एका नव्या मितीला स्पर्श करू शकतं. पण मी तर म्हणेन ही सुरुवात आहे. तुझ्या अंगी आणखी काय काय शक्ती असू शकतील ती उत्तरंही मोठी विस्मयकारक असतील, नाही का? तेव्हा मी म्हणेन की हा सर्व साधक बाधक विचार मनात ठेवून मगच तू पुढचं पाऊल टाक. बळवंता गोंधळून त्या दोघांकडे पाहत होता. परांजपे काका जरा हसत म्हणाले, स्वामीजींच्या सांगण्याचा मतितार्थ हा की तुला हा शोध चालू ठेवायला हरकत नाही. पर्यायाने मलाही ते उपकरण बनवून घेण्याची परवानगी मिळालेली आहे. तेव्हा मी ते लवकरात लवकर बनवून घेतो आणि तुला कळवतो. स्वामीजी, बळवंताने त्यांना विचारलं. स्वामीजींनी जरासं हसत, दोन्ही हात हवेत हलवत चालू द्या अशी खूण केली. तेवढं बळवंताला पुरेसं होतं. बळवंताला घरी परत यायला 9 तरी वाजलेच. पण घरी त्याच्यासाठी एक आश्चर्य होतं. बाहेरच्या खोलीत नीला बसली होती आणि नाना आई. नीला? बळवंताने आश्चर्याने विचारलं. 8 वाजल्यापासून बिचारी तुझ्यासाठी ताटकळत बसली आहे. आई जराशी हसत म्हणाली. नीला, मी उद्या सकाळी तुझ्याकडे येणारच होतो. मला एक पळभर चैन पडत नव्हतं. राहावलंच नाही. तुमची गाठ पडल्याशिवाय जीवाला समाधानच मिळणार नव्हतं. रात्री तर सेकंदभर सुद्धा झोप लागली नसती. शेवटी इथेच आले. तिला जेवायलाच थांबवून घेतलं आहे. तिच्या घरी फोन पण केला आहे. आई म्हणाली, चला जेवण करून घ्या, मग चालू द्यात तुमच्या गप्पा. जेवण झाल्यावर दोघं बळवंताच्या खोलीत आले होते. नीला सारखी बळवंताकडे पाहत होती. शेवटी न राहून बळवंता म्हणाला, एवढं काय पाहते आहेस मगापासून? तुमच्यात मला काहीतरी बदल दिसतो आहे बळवंत. बदल? परवा संध्याकाळी तर आपली गाठ पडली होती. ते मला माहीत नाही. बदल दिसतो आहे ही गोष्ट खरी, पण काय बदल दिसतो आहे ते तरी सांगशील? ते तर सांगता येत नाही ना, पण एक सांगते.
बदल झाला आहे, तो चांगलाच आहे. आता सांगा, उत्सुकता जास्त ताणू नका. सांगा काय झालं? मोठे चमत्कारिकच अनुभव आले बघ नीला. मागेही तुला मी काही काही प्रसंग सांगितले होते. विश्वास बसायला कठीण असे प्रसंग. मग यावेळची गोष्टसुद्धा वेगळी नाही. ऐक. त्याने सर्व काही नीलाला सांगितलं. एक क्षुल्लक गोष्टसुद्धा मागे ठेवली नाही. सर्वच्या सर्व तपशिलासह. आणि मग त्यानंतर स्वामीजींच्या भेटीचाही सर्व तपशील सांगितला. नीला, मला वाटायला लागला आहे की हा शोध कधी संपणारच नाही. तिचा बदललेला चेहरा पाहून तो घाईघाईने म्हणाला, गैरसमज करून घेऊ नकोस. आपल्या विवाहाच्या आधी मनातनं एक उद्दिष्ट साध्य करायचा माझा निश्चय होता. ते आता साध्य झालं आहे. आता आपल्या विवाहात कोणतीही अडचण येणार नाही. आणि मग पुन्हा गंभीर होत, अर्थात शेवटी तुझी संमती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. माझं सर्व आयुष्य जरा एका अनोख्या आडवळणी खाचखळग्याच्या मार्गावरून गेलं आहे. अजूनही आयुष्य राजमार्गावर आलेलं नाही. कदाचित या नव्या पाऊल वाटेवरून सर्व आयुष्यच जाणार असेल. आता अशा माणसाची साथ स्वीकारायची की नाही हे तुझं तू ठरवायचं आहेस. नीला, सूर्य पाहणाऱ्याला पण ते आकर्षित करू शकत नाही. लखलखीत वीज बघणाऱ्याला मेणबत्ती मोह घालू शकत नाही. आयुष्यातल्या सर्वसाधारण गोष्टी माझ्यासाठी काडीमोल किमतीच्या आहेत. नोकरी, क्लब, नाटक, सिनेमा, सहली, छान छान वस्तूंची खरीददारी, ही दुनियादारी मला आकर्षित करू शकत नाही. अशा छानदिष्ट अनियमित आयुष्य जगणाऱ्याबरोबर सर्व जन्म काढायचा का हे तुझं तू ठरवायचं आहेस. त्याच्याकडे पाहून नीला हसत होती. हसण्यासारखं काही विनोदी बोललो का मी? बळवंत, आतापर्यंतच्या संघर्षात तुम्ही एखाद्या शूरवीरासारखे खासच वागला आहात. पण तुम्ही प्रेमवीर नक्कीच नाही. जेव्हा जेव्हा मला भेटता तेव्हा तेव्हा विवाहासाठी मला राजी करायचं सोडून मी तुमच्याशी विवाह न करणं कसं माझ्या फायद्याचं आहे हेच सांगत आला आहात. तुला काय सांगायचं आहे ते स्पष्ट शब्दात सांग. सांगते की. तुमचं आयुष्य आतापर्यंत कसं अनपेक्षित वळणांनी गेलं आहे याचा सर्व तपशील तुम्ही मला ऐकवला आहे. आणि रात्री अपरात्री कोणत्या तरी निर्जन दाऱ्या खोऱ्यात तुम्ही जात आहात हेही मला माहीत होतं. तरीही मी आज रात्री इथे तुमच्यासाठी तास तास थांबले आहे. आता एखादा सुज्ञ माणूस यावरून कोणता निष्कर्ष काढील का तेही अगदी शब्दात सांगायला हवं. काही वेळ बळवंता तिच्याकडे पाहत राहिला आणि मग त्याचा चेहरा एकदम आनंदाने फुलला. पुढे होऊन तिचे दोन्ही हात हातात घेत तो म्हणाला, नीला, इच्छा होती की तू हे शब्द उच्चारावेस. वेल, थँक्यू. तिला तसाच हाताने खोलीबाहेर नेत तो म्हणाला, चल, मी तुला तुझ्या घरी सोडतो आणि आपला विवाह केव्हा, कुठे, कसा करायचा ते सर्व आपण आपल्या वडीलधाऱ्यांवर सोपवूया. ते बाहेर आले तेव्हा नाना आई तिथेच होते. बळवंत, नीलाच्या चेहऱ्यांकडे त्यांनी एकच नजर टाकली आणि काय समजायचं ते समजले. नीलाला तिच्या कॉलनीच्या मेन गेटपाशी सोडून बळवंता परत फिरला. नीलाच्या होकाराने त्याला आनंद तर झालाच होता, पण स्वामीजींचे शब्दही सारखे मनात घोळत होते. त्यांनी दाखवलेले धोके दुर्लक्ष करण्यासारखे खास नव्हते, पण स्वामीजींनी कोणताही सल्ला दिला नव्हता. सर्व काही त्याच्या सारासार विचारावर सोपवलं होतं. बरं हो, वाईट हो, जबाबदार त्याचा तोच होता. रात्रीची झोप अत्यंत अस्वस्थ होती. या अस्वस्थतेमागे गेल्या 24 तासांतले विलक्षण प्रसंग किती, त्याच्यातला मानसिक बदल किती आणि त्याच्यात सामावलेलं ते नवीन अस्तित्व किती सांगणं कठीण होतं. आदल्या रात्रीची थकावट, दिवसभराची भागदौड या सर्वांमुळे सकाळी सकाळी जवळजवळ त्याला 10 वाजेपर्यंत जागच आली नाही. गेल्या काही दिवसात रोजचा दिनक्रम इतका विस्कळीत झाला होता की तो पूर्वपदावर यायला काही दिवस जावे लागणार होते. संध्याकाळी 5ला परांजपे काकांचा फोन आला. ते एवढंच म्हणाले, तासाभरात स्वामीजींच्याकडे ये. तिथे परांजपे काका त्याची वाट पाहत होते. स्वामीजींच्या खोलीकडे न जाता काका त्याला मागच्या एका खोलीत घेऊन गेले. ती बहुतेक त्यांच्या वापरासाठी देण्यात आली असावी.